मित्रांनो, महिमानगडाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या डावीकडे एक छोटंसं पाण्याचं टाकं आहे. आणि उन्हाळ्यात अशा पाण्याच्या टाक्यांचा जो काही आधार मिळतो, आता पावसाळा आहे त्याच्यामुळे पाण्याची तीव्रता किंवा आवश्यकता तेवढी भासत नाही. पण आपण हे जर पाहिलं तर उन्हाळ्यात या पाण्याचा खूप उपयोग होतो. एकदम शुद्ध क्रिस्टल क्लिअर पाणी आपण पाहू शकतो. हे बघा, याचा तळ दिसतोय पूर्णपणे. त्याच्यामुळे हे जे पाणी आहे उन्हाळ्यात खूप आधार देतं आणि थंड असतं. बाहेर किती ऊन असलं तरी पाणी थंड राहतं. तर आपण आता आज महिमानगड पाहून झालेला आहे आपला. सकाळी आपण संतोषगड आणि वारूगड केला होता. हा होता महिमानगड. याच्यावर फारसे अवशेष नाही आहेत आणि सकाळी जे संतोषगड पाहिला त्याच्यावर भरपूर अवशेष होते. तर आज हा गड पूर्ण करून आपण आता खाली उतरतो आणि पुढचा गड असेल आपला वर्धनगड. वर्धनगड पाहून आपण जाणार भूषणगडाकडे. सो एका दिवसात साधारण 4 ते 5-6 किल्ले आपल्या आज पाहून होतील. आणि आपण आहोत साताऱ्यातील मान, खटाव, फलटण या 3 तालुक्यांची आज भटकंती करतोय. चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.